जावं लागतंय. हा. नाही, महिनाभरापूर्वीच सांगितलं होतं मला जायचंय म्हणून. हम्म. विसरलो. जाऊ? जा जा, तेच भल्याच आहे. थँक्यू. जा. आई 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 आई, काय झालं? कशाला रडतेस एवढी? अगं मी माझ्या नशिबावर रडते रे, नशिबावर रडते. आई, काय नाही केलं रे मी या घरासाठी? सांग ना तू, सांग ना मला, काय केलं नाही? आणि बघ, कोणाला काही वाटतही नाहीये मी चालले त्याच. मी कुठे राहणार, काय करणार? अरे कुठे राहणार मी, काय करणार? माझं वय आहे काय? कला, आपण एकदा मनाचा निग्रह केला ना की हे सगळे विचार नाही करायचे. नाहीतर मग उगाच तोंडाची वाफ दवडल्यासारखं होतं ना. असं नाहीये, मी काही थांबणार नाहीये, जाणारच आहे मी. पण राहवलं नाही ना, म्हणून म्हणून बसले मी. पिंट्या, मला जरा पाणी देतोस का रे? घशाला कोरड पडली रे अगदी. हो 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 हो, तू 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 रडू नकोस. हो. आणि पिते आता घोटभर आणि मग जाते. नशीब जिथे नेईल ना तिकडे जायचं. बाकी काय आहे? हो, शेवटी सगळं नशिबावरच अवलंबून आहे ना. सॉरी. आय एम रिअली सॉरी. मी पण. हे जान्हवी, फोनवर नको बोलूया. संध्याकाळी कॉफी प्यायला जाऊया. तू कॉफी पिणार आहेस? ही फ्रूट ज्यूस पिन. चालेल. आणि आता बरी आहेस ना? जान्हवी, तुला माहितीये बाहेर काय मस्त पाऊस पडायला लागलाय. इथे बँकेत आम्हाला कळतच नाही. माझ्या खिडकीतून दिसतो. वाव, लकी यू. अरे लकी तर मी आहेच. माझ्यापेक्षा जास्त नाही. आय लव्ह. आय लव्ह यू टू श्री. ठेवू? नोकरीचं भेटून बोलूया. ओके, बाय. बाय.
तिच्या लग्नाला 1760 विघ्न म्हणतात ना, तसला प्रकार आहे हा. बघा ना, एमएलए पावसाला पण काय आत्ताच यायचं होतं काय? एक झाक सगळे मुद्दाम केल्यासारखं करते. वैर धरल्यासारखं अगदी आत्ताच कडमडलास मेले पावसा. अगदी हाच मुहूर्त होता वाटतं तुला. या पावसा पाण्याचं सामान घेऊन जाऊ कशी? भिजलं, आजारी वगैरे पडले तर मेलं कोण बघणार आहे कोण मला? पावसाने घात केला अगदी. भिजत जायचं म्हणजे चिकचिक होणार. घे. घे. अहो तुम्हाला अगं तुलाच जास्त गरज आहे तिची. आणि मग तुम्ही काय करणार? मी मी करेन काहीतरी. नको, ठेवा. पाऊस थांबल्यावर जाईन मी. अगं पण पाऊस थांबे थांबेपर्यंत जर रात्र झाली तर प्रॉब्लेम व्हायचा. अंधारामध्ये एकटी दुकटी बाई बाहेर कशी पडू म्हणून कॅन्सल व्हायचं तुझं जाणं. त्यापेक्षा पाऊस चालू असेल तर दिवसाढवळ्या बाहेर पडलीस तर सेफ नाही का? घे घे घे. तुम्ही काय मला घालवायला बसलात का? अगं तुलाच जायचंय ना. हो हो, पण पावसात नाही ना. म्हणजे पाऊस थांबल्यावर जाईन मी. असो असो. घर सोडायचंय. बाप रे, केवढी गर्दी होती ना. हो ना. बरं झालं आपण थांबलो नाही. श्री, ड्रायव्हरची नोकरी नको जायला. काय करूया? तू बोल ना बेबी आत्यांशी. तू त्यांना स्पष्टपणे सांग. त्यांना म्हणावं मला तुमची काळजी कळतेय, पण मी माझ्या बाबांची आणि पिंट्याची संबंध तोडू शकत नाही. असं कसं सांगणार श्री? बरं मी सांगू का मग? नाही नाही नको. मी तुझ्याकडे चुगली केली असं वाटेल त्यांना. श्री, हा बोल ना. काय झालं? नाही काय नाही. मग तू बोलशील का बेबी आत्यांशी? चालेल तुला? अरे का नाही चालणार? नाही, मागच्या वेळेला तू म्हणाली होतीस ना की चुगली केल्यासारखं वाटणार नाही ना वगैरे. श्री, ते वेगळं होतं. कसं? कारण ड्रायव्हरला नोकरीवरून काढलं जाणं हे माझ्या बाबतीतलं पर्सनल नाही असू शकत ना. पण हा, हे खूप मोठं आहे आणि ही चुगली नाही वाटू शकत, कारण ही फॅक्ट आहे आणि ती माहिती देते ना मी तुला, त्यामुळे चुगली नाही वाटणार. श्री, मुळात ते वेगळं होतं, कळतंय का तुला? खरं तर नाही कळत आहे, पण ती सुद्धा माहितीच होती ना. त्या सगळ्या जणी तू माहेरी जाऊ नकोस असंच सांगत होत्या. ती माहिती तू मला सांगितलीस असं वाटू शकतस ना. तसं नसतं रे ते. ओके, मी बोलेन बेबी आत्याशी. फाईन. ऐकतील ना त्या तुझं? आता हे बोलल्याशिवाय कसं कळेल? माझं इतकंच म्हणणं आहे की माझ्यामुळे कुणाच्या पोटावर पाय नको पडायला. असं काही होणार नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. बिचारे फार गरीब आहेत रे ते. लहान लहान मुलं आहेत श्री त्यांना. बोलतो मी. थँक्यू. युअर वेलकम. चला. काय? चला बस.
घ्या. अगं मला नको होता. पण घ्या आता, घ्या. घे रे. घे. पाऊस थांबलाय कला. मग नाही ते तुला जायचं होतं ना. असू दे हो, तुम्ही पण काय माझ्या हात धुवून मागे लागलात. अहो आता सणासुदीचे दिवस येत आहेत. गौरी गणपती, त्यानंतर नवरात्र येईल, मग दिवाळी येईल, आणि मग घरातली लक्ष्मी अशी घराच्या बाहेर जाणार का? अगं तसं नाही, तूच म्हणाली होतीस ना, म्हणून म्हटलं थांबलाय पाऊस. आता रागाच्या भरात बोलतं माणूस, म्हणून काय तेच धरून बसायचं का? पण मग जानूचं कसं, म्हणजे ती या घरात येत जात राहणार ना. हो हो, येऊ दे की, मी कशाला नाही म्हणू तिला. अहो लेक आहे ती या घराची. मला मेलं माहेरचं सुख मिळालंच नाही कधी, पण जानूचं माहेर तोडण्याचं पाप मी कशाला करू? येऊ देत येऊ देत, तिचंच घर आहे, तिचीच माणसं आहेत सगळी. अहो शेवटी काही झालं तरी आई लेकीचं नातं आहे आमचं. हा, मी काय अगदी तिला जन्माला जरी घातलं नसलं ना, तरी देखील ती माझी लेकच आहे. लोक काय म्हणणार? लोक हेच म्हणणार ना की कलाची मुलगी. आणि घर म्हणजे भांड्याला भांड लागणारच. हो, आपल्यातच तारतम्य पाहिजे ना, कुठलं भांडण कुठल्या विकोपाला न्यायचं ते उगीचच काय. आणि घराघरात मातीच्या चुली असतात. जो तो असं घर सोडायला लागला तर संसार व्हायचे कसे? घ्या चहा घ्या. हो. पिंट्या, खारी देऊ का तुला? नाही नको. अरे घे की, तुला आवडते ना म्हणून विचारलं मी. अगं खरंच नको. त्याला आवडतं ते सगळंच देणार आहेस का तू त्याला? झालं तुमचं कोड्यात बोलणं सुरू झालं? चहा प्या निवांतपणे. स्वयंपाकाचं बघायला पाहिजे ना मला. सकाळच्या पोळ्या आहेत, भाजी कुठली करायची? बाई बाई, भाज्या पण एवढ्या महाग झाल्यात. कांदा कांदा तर आणायलाच नको बाजारात ना, अशी किंमत झालेली आहे त्याची. रोज उठून काय भाजी करायची ना, खरंच प्रश्न पडतो. मी जरा भाजी घेऊन येते. जरा दे रे, जरा एक 100-200 रुपये असतील तर दे रे. किती 200 दे. अगं ही एक नोट ना कांद्यालाच जाईल, माहितीये का तुला? असं काय करतोस तू? आले हो पटकन. हा, मी बाबांकडे गेले ना, याचा राग बेबी आत्याने खरं तर काढला. ठीक आहे जान्हवी. अरे पण तो ड्रायव्हरवर निघाला ना. अगं मी बोलेन तिच्याशी. त्यांना परत नोकरीवर घ्यायला हवं, घेईल. नाहीतर आयुष्यभर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. मी म्हणालो ना, मी बोलेन बेबी त्याची. श्री, त्या माझ्यावर पण चिडतील का रे? नाही. कशावरून? नाही, मला असं वाटतंय. वाटतं म्हणजे? वाटण्याला काही लॉजिक असतं का श्री? नाही म्हणजे तूच असं म्हणतोस ना. बस बस, का उगाच एवढी पॅनिक होतेस? मी तुला म्हणालो ना, मी बोलेन तिच्याशी, सगळं काही ठीक होईल. का उगाच टेन्शन घेतेस तू? तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? बाबा, बाबा, मगाशी खूप घाबरलो होतो मी. मला सवय आहे रे त्याची.
अहो पण मला असं वाटलेलं की खरंच आता आई घर सोडून जाते की काय. मला ठाऊक होतं ती असं काहीही करणार नाही. पण बाबा मला खरंच वाटलेलं म्हणजे तुम्ही होतात म्हणून, नाहीतर ना मी तिची पाय धरून माफी मागायला कमी केलं नसतं आणि ती जे काही बोलली असती ते सगळं मान्य केलं असतं. आणि हे ठाऊक आहे तिला, म्हणूनच ती गैरफायदा घेते. बाबा तिचं हे वागणं ना मला आत्ता आत्ता कळायला लागलंय. जे ढग गरजतात ना ते बरसत नाहीत बाळा. आणि मुळात कुणापुढे किती मान तुकवायची हे आपलं आपण ठरवायचं. आपण जर एखाद्या मुद्द्यावर योग्य स्टँड घेतला ना तर मग अशा कुणाच्या तरी इमोशनल ब्लॅकमेलिंग पुढे मान तुकवायची अजिबात गरज नसते. आपण फक्त आपल्या मतावर ठाम राहायचं. खरंय बाबा तुमचं. बाबा थँक्यू. आज तुम्ही होतात म्हणून वाचलो मी. आधीच सांगितलं असतंस तर आधीच वाचला असतास. बाबा बाबा खूप घाबरलो तुम्ही त्यावेळेला. मी तुझा बाप आहे पिंट्या. हातात हंटर घेऊन उभा असलेला रिंग मास्टर नव्हे. तरी बाबा त्यावेळेला ना मला असं वाटत होतं की केवढा अनर्थ झाला असता. ताई होती म्हणून बरं आहे. फायदा. कधी जुळलं कधी तुमचं? अरे सुनीताचं आणि तुझं जुळलं कधी? नाही नाही बाबा तसं काही नाहीये. म्हणजे एवढे सगळे राडे झाल्यानंतर आम्ही ठरवलंय की आपण ना फक्त फ्रेंड्सच बरे आहोत, बाकी काही नको. नाही नाही बाबा मला माहिती आहे ना की आई कधीच ऍक्सेप्ट नाही करणार सुनीताला. आणि ना मलाच खूप कंटाळा आला आता त्या सगळ्या राड्यांचा. माझ्यामुळे ताईला अजून त्रास व्हायला नको बाबा. अरे पण पिंट्या, नाही नाही बाबा, मी तिला सांगितलंय बघ बाबा तुझं तू. लग्न सॉरी बाबा. पिंट्या अरे अरे आज तुम्ही दोघं लवकर आलात. हो लवकर आलो. चला बरं झालं. मी ना सगळ्यांसाठी शेवयांची खीर करणार आहे. श्री तुला जान्हवीने सांगितलं का रे काय ग? मी ड्रायव्हरला काढल्याचं? नाही. अरे कमाल करतेस जान्हवी, तू सांगितलं नाहीस याला? अगं पण तू सांग ना काय झालं काय? काही नाही रे, खूप आगाऊपणा करत होता तो. काढला मी त्याला. काय केलं त्यानं? अरे 5-6 वेळा उशिरा आला तो. किती? एक 10-15 मिनिटं. बेबी आहेत त्या. अगं 10-15 मिनिटं उशीर, तोही आजच्या मुंबईच्या ट्रॅफिक मध्ये. आणि तेही 3 वर्षात कधीतरी 2-4 वेळा 15 मिनिटं उशीर. मला वाटतं हे फारच नगण्य कारण आहे. मग या 3 वर्षात 5-6 वेळा मी त्याला उशिरा पगार दिला तर चालेल त्याला? चालेल कदाचित. तू तसं करून पहा ना. त्या दिवशी गाडी बंद पडली, तो चालवत होता ती रस्त्यात. हो पण त्यात त्याचा काय दोष? मग आणि कुणाचा दोष आहे? कोणाचाच नाही, यंत्र येते. त्याच यंत्राची काळजी घेण्यासाठी आपण त्याला एक्स्ट्रा पैसे देतो पगाराशिवाय. आत्या पगार आपण माणसांना देतो, यंत्राला नाही. पण यंत्रांची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांची नाहीये का? अगं पण यंत्र बिघडायचं असल्यास ते बिघडतच, त्याचं काय करशील? मग काय करायचं?
ते कसेही वागले, काहीही झालं तरी सोडून द्यायचं आपण. तसं माझं म्हणणं नाहीये, पण त्याची जर काही चूकच नाहीये तर मग त्याला शिक्षा कशाला द्यायची, इतकंच माझं म्हणणं आहे. मग काय, ते चुका करतच राहतील. अगं पण किती आणि कोणत्या चुका, याचं काही मोजमाप आहे की नाही? अगं 3 वर्षात एक 2-4 वेळा 15-20 मिनिटं तो उशिरा आला किंवा 1-2 वेळा गाडी बंद पडली म्हणून त्याला कामावरून काढून टाकणं हे काही कारण मला पुरेसं वाटत नाही. हा, पण एक 15-15 दिवस आपल्याला न सांगता तो सुट्टी घेत असेल किंवा गाडी रॅश चालवत असेल, गाडी ठोकत असेल, आपल्याला न सांगता काहीतरी वागत असेल, चुका करत असेल, तर हा निर्णय घ्यायलाच हवा. पण हे कारण अगदीच मामूली आहे ग. बरं, तो माणूस प्रामाणिक आहे हेही आपल्याला माहितीये. आपलेच पैसे 1-2दा गाडीत राहिले होते, त्यांना आणून दिले होते परत, आठवतंय ना? बरं, आणि हा माणूस अगं वर्षातनं 20-25 दिवस फक्त सुट्टी घेतो, हो की नाही? तीही आपल्याला सांगून. आणि अगदीच कधीतरी आजारी पडला तर अचानक सुट्टी घ्यावी लागते, पण अदरवाईज तो इथे नेहमी असतो. तर त्याच्या या सगळ्या चांगल्या बाजूकडे न बघता फक्त त्याच्या वाईटावर बोट ठेवून आपण माणसं रिजेक्ट करत गेलो तर नुकसान कोणाचं आहे? आपलंच आहे ना.